तर या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती समजते। पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यांचे आता 6 जणांचे जे मृतदेह आहेत ते मुंबई पुणे विमानतळावर येणार आहेत। विशेष विमानाने हे मृतदेह मुंबई आणि पुण्यामध्ये आणले जातील। संजय लेले, दिलीप देसले यांचे हे मृतदेह 12 वाजता मुंबईमध्ये आणले जातील। हेमंत जोशी यांचा मृतदेह दुपारी 1:15 वाजता मुंबईमध्ये आणला जाईल। कौस्तुभ गणबोटे, संतोष जगदाळे यांचा मृतदेह हा पुण्यामध्ये आणला जाणार आहे आणि दोघांचेही मृतदेह संध्याकाळी 6 वाजता येणार आहेत। महाराष्ट्रातल्या ज्या 6 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे त्यांचे मृतदेह हे आता आणले जाणार आहेत। विशेष विमानाने हे मृतदेह इथे आणले जातील। मुंबई पुण्यामध्ये आज साधारणपणे दुपारपासून संध्याकाळच्या वेळेपर्यंत हे मृतदेह पोहोचतील असं समजतंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, या सगळ्या संदर्भात आता भारतीय लष्कराकडून आणखी काही खुलासा करण्यात आलाय का? आणखी काही माहिती दिली गेली आहे का? ज्ञानेश्वर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? भारतीय लष्कराकडून या सगळ्या संदर्भात आणखी काही तपशील दिले गेलेले आहेत का? कधीपर्यंत मृतदेह इथे येतील आणि कुटुंबियांना याबाबत आता कळवलं गेलंय का? कुटुंबियांना याबाबत कळवलं गेलेलं नाही, मात्र जी माहिती समोर येते त्यात कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे जे पुण्यातले नागरिक आहेत ज्यांचा या सगळ्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय त्यांना आज 6 वाजता पुणे विमानतळावरती 6च्या विमानाने जे आणलं जाणार आहे। दिल्ली मार्गे ते पुण्यामध्ये त्यांचं जे पार्थिव आहे ते आणलं जाणार आहे। अत्यंत दुर्दैवी अशी घटना। या घटनेत जगदाळे आणि गणबोटे परिवारातले जे सदस्य आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि जी प्रशासनाकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार श्रीनगर इथून 6च्या विमानानं त्यांना दिल्ली मार्गानं पुण्यात आणलं जाणार आहे। त्यानंतर त्यांच्यावरती पुण्यात अंत्यसंस्कार केले जातील। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण बघतोय पुण्यामध्ये मुंबईमध्ये हे मृतदेह सगळे आणले जातील। विशेष विमानानं भारतीय लष्कराकडून हे मृतदेह मुंबई पुण्यामध्ये आणले जातील। त्या संदर्भातली वेळ सुद्धा कळवण्यात आलेली आहे। दरम्यान पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला। कौस्तुभ गणबोटे यांचं पुण्यामध्ये फरसाणचं दुकान होतं आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 2 कुटुंब जे आहेत ते पीडित झालेले होते आणि त्यातले एक म्हणजे रास्तापेठमध्ये ज्यांचं प्रसिद्ध असं फरसाणचं दुकान आहे ते गणबोटे आहेत, ज्यांच्यावरती सगळा हा दहशतवादी हल्ला झाला। त्यांचं हे खूप जुनं जे दुकान आहे ते या पुण्यातल्या रास्तापेठ भागात आहे। ते कुठं राहतात ते आणखी माहिती मिळू शकत नाहीये, मात्र त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यांचे फोन सुद्धा आउट ऑफ कव्हरेज दिसत आहेत। मात्र हे जे दुकान आहे हे दुकान गेल्या 15 ते 20 वर्षापासून जे आहे ते या रास्तापेठमध्ये आहे। आणि किती दिवसापासून त्यांना ओळखता? 15 वर्षापासून। शेजारी माझ्या चहाचा स्टॉल आहे समोर। त्यांचं दुकान किती वर्षापासून? 40 वर्षापासून। 40 वर्षापासून। काय तुमचं काही बोलणं झालं होतं ते जाणार आहेत? नाही, त्याचा काही संबंधच नव्हता। आता बातमी समजली म्हणून आम्हाला माहिती आहे। आता आज सकाळी समजली त्याच्यामुळे माहिती पडलं, नाही तर ते गेले ते माहितीच नव्हतं अगोदर। आणि ते कुठे जात होते असे सांगत नव्हते कोणाला। आणि बऱ्याच वेळा महिन्यातून 2 महिन्यातून बाहेर जातच होते फिरायला। ते फिरायला वगैरे जायचे बाहेर आणि स्वभाव अतिशय चांगला होता। चहाची त्यांना आवड होती, दिवसातून 4-5 कप चहा लागायचा त्यांना। आणि दिवसापासून ओळखता? आम्ही 15-20 वर्षापासून ओळखतो त्यांना। ते राहतात कुठं सध्या? इथं तुम्हाला राहतात एक्झॅक्टली ऍड्रेस माहित नाही, पण अप्पर इंदिरानगर साईडला कुठे तर राहतात आणि उंडरीला त्यांची फॅक्टरी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सह बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे।